गेल्या 4-5 वर्षांचे पेपर्स फक्त नजरेखालून न घालता ते घड्याळावर वेळ लावून सोडवा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये टाइम मॅनेजमेंट परफेक्ट जमेल. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा प्रल्हाद निजाई आपल्या सखीपर्णा या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. 10वी-12वीची परीक्षा असो, जेई असो, नीट असो किंवा शाळा कॉलेजची कोणतीही परीक्षा असो, या परीक्षांसाठी लागणाऱ्या काही खास टिप्स मी या आधीच्या व्हिडिओमध्ये अपलोड केल्यात. हा व्हिडिओचा दुसरा भाग आहे. जर पहिला भाग तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी वरती आय बटन मध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. मला खात्री आहे ह्या टिप्स पालकांना आणि मुलांना दोघांनाही उपयोगी पडतील, तर त्या तुम्ही नक्की बघा. आणि असेच काही व्हिडिओज बघण्यासाठी ह्या सखीपर्णा चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. 10वी-12वीची परीक्षा अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. फार थोडे दिवस तुमच्या हातामध्ये. मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी नीट अभ्यास केला असेलच, पण शेवटच्या काही दिवसांमध्ये प्रत्येक घरातली मुलांची आणि पालकांची एन्झायटी लेव्हल खूप हाय झालेली असते. ही एन्झायटी कंट्रोल केली आणि मी सांगितलेल्या टिप्स प्रमाणे थोडीशी काळजी घेतली तर मला खात्री आहे की तुमची मुलं, आणि जर तुम्ही मुलं स्वतः बघत असाल तर तुम्ही स्वतः परीक्षेमध्ये अगदी भरघोस यश मिळवू शकता, चांगले गुण मिळवू शकता. तुमचा अभ्यास पूर्ण झालाच असेल पण तरीही तुम्हाला अजूनही काही डिफिकल्टीज असतील तर तुम्ही थोडाही वेळ न दवडता तुमच्या पालकांकडनं किंवा तुमच्या टीचर्सकडनं त्या डिफिकल्टीज अगदी आत्ताच्या आत्ता क्लिअर करून घ्या. काही कन्सेप्ट असतात की जे आपल्या लक्षात राहत नाही, तर असे कन्सेप्ट पाठ न करता ते समजून घ्या, जेणेकरून ते तुमच्या कायमचे लक्षात राहतील. गेल्या 4-5 वर्षांचे पेपर्स फक्त नजरेखालून न घालता तुम्ही ते घड्याळावर वेळ लावून अगदी वेळेमध्ये सोडवा, काहीही चिटिंग न करता, जेणेकरून परीक्षेमध्ये कोणत्या प्रश्नांना किती वेळ द्यायचा, प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ह्याचं टाइम मॅनेजमेंट तुम्हाला परफेक्टली जमेल. काही मुलांना अभ्यासाचं खूप टेन्शन घेण्याची सवय असते, तर असं टेन्शन घेऊन सतत एका जागेवर बसून अभ्यास करणं थोडंसं टाळा. काही मुलं वेगळ्या प्रकारची असू शकतात, पण जी मुलं असं वागत असतील त्यांनी असं वागू नका. सतत एका जागेवर बसून अभ्यास केल्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. म्हणूनच मध्ये मध्ये थोडेसे ब्रेक्स घ्यायची सवय लावून घ्या. 1 तासाने 10 मिनिटाचा ब्रेक किंवा 2 तासांनी 10 मिनिटाचा ब्रेक घ्या, जेणेकरून तुमचं मन ताजतवानं होईल आणि तुम्ही केलेला अभ्यास तुमच्या जास्त चांगल्या प्रकारे लक्षात राहील. अभ्यास करत असताना पेपरमध्ये कोणत्या धड्याला म्हणजे लेसनला किती वेटेज आहे, म्हणजे किती मार्क आहेत हेही लक्षात घ्या. म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला त्या धड्याच्या अभ्यासाला, त्या लेसनच्या अभ्यासाला किती वेळ द्यायचा हे कळेल. एज्युकेशन बोर्ड कडून सिलेबस मध्ये किंवा पेपरच्या पॅटर्न मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला आहे की नाही ह्याची माहिती सतत करून घ्या. ह्याच्यासाठी तुम्हाला गुगल, नेटचा उपयोग करता येईल, पण स्वतःला अपडेट ठेवायला विसरू नका. लक्षात ठेवा, परीक्षेचं स्वरूप हे लेखी आहे, त्याच्यामुळे ओरल किंवा तोंडी उत्तरं न देता ती उत्तरं लिहून काढायची सवय ठेवा. गणिताचे किंवा मॅथचे जे काही सम्स आहेत ते सतत लिहून काढा, त्याच्यामुळे कुठच्या स्टेप्स तुम्ही गाळत नाही आहेत ना हेही तुम्हाला समजून जाईल. दुसऱ्या दिवशी पेपर आहे, त्या दिवशी मात्र तुम्हाला प्रत्येक उत्तर लिहित बसता येणार नाही. अशा वेळेला ओरल करून तुम्ही रिव्हिजन करा, पण एखादं उत्तर जे तुम्हाला कठीण वाटतंय, येत नाही, ते मात्र जर लिहिता आलं तर ते उत्तम राहील. सर्वात शेवटचं पण अतिशय महत्वाचं जे मी मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं आहे ते म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचा आत्मविश्वास, तुमचा कॉन्फिडन्स ढळून देऊ नका. तुम्ही मेहनत केलेली आहे, चुकून एखादा पेपर कठीण गेला तर तो पेपर त्याच ठिकाणी ठेवून द्या. त्याचा जास्त विचार करून पुढच्या पेपरवर आणि पुढच्या तुमच्या मार्कांवर परिणाम करून घेऊ नका. कॉन्फिडेंट राहा, यश तुमचंच आहे. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या परीक्षेसाठी माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला का, टिप्स उपयोगी पडतील का हे मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला अजूनही काही टिप्स सुचत असतील तर त्याही मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअरही करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.